स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध मानवंदना देत तिरंगा ध्वजाला सलामी दिली. शहरात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, राजकीय पक्षांची कार्यालयं तसंच शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. सर्वत्र तिरंगा ध्वज फडकत असताना वंदे मातरम आणि भारत माता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान शहरातील मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध मानवंदना देत तिरंगा ध्वजाला सलामी दिली. राष्ट्रगीताच्या सुरेल आवाजात उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी अभिमानानं सहभाग घेतला. यावेळी अप्पर तहसीलदार महेश खिलारी, नायब तहसीलदार संजय काटकर यांच्यासह विविध शासकीय व निमशासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर इचलकरंजी नगरीचे आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्याचबरोबर गडहिंग्लज विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान इचलकरंजी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा केला. देशभक्तीपर भाषणं, गीतगायन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ध्वजारोहणामुळं शालेय परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसंच शहरातील भारतीय जनता पार्टी, शहर काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष कार्यालयांमध्येही ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या ठिकाणी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. एकूणच इचलकरंजी शहरात 77वा प्रजासत्ताक दिन अभिमान, एकात्मता आणि देशभक्तीच्या भावनेतून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.